नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्र आणि त्यातल्या वेगवेगळ्या जात घटक जे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत, त्याची जी आमची जातीवंत महाराष्ट्र ही जी मालिका आहे, त्याला वेगवेगळ्या अर्थाने खूप उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. लोक व्यक्त होत आहेत आणि आम्ही महाराष्ट्राच्या प्रमुख जात घटक, मग मराठा असतील, कुणबी असतील, धनगर असतील, माळी असतील, लिंगायत असतील, तेली असतील, अशा सगळ्या समाज घटकांशी बोलणार आहोत. पण आज ज्या जात घटकाबद्दल महाराष्ट्र बोलणार आहे, ऐकणार आहे, तो जात घटक तसा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी बरेच काळ आहे. किमान भारतीय जनता पार्टीचा जो माधव पॅटर्न आहे त्यातला माळी, धनगर आणि वंजारी, तर वंजारी समाज हा पारंपरिक पद्धतीनं म्हणजे पारंपरिक राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर राहिला आणि त्याचे सर्वात मोठे नेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसीचं एक मोठं संघटन केलं. ते होते तोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीचा खूप मोठा आवाज होता. अलीकडे एक चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये पण सुरू झाली की त्यांचा जो पारंपरिक मतदार होता त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. नवं मतदार जोडण्याचे प्रयत्न झाले आणि त्यातनं ना घरका ना घाटका अशी स्थिती भारतीय जनता पार्टीची झाली असं म्हणतात. सो मला जरा हे समजून घ्यायचं आहे की गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर वंजारा समाजाचं आजचं राजकीय चित्र काय आहे. मुळामध्ये हे जे म्हटलं जातं की मराठवाडा, नगर जिल्ह्यातला पाथर्डी आणि तो परिसर याच भागापुरता हा समाज आता मर्यादित झाला आहे का, आणि पंकजा मुंडे यांच्या सुद्धा राजकारणाला अनेक अर्थाने मर्यादा आल्यात का. सो बाळासाहेब साळ माझ्यासोबत आहेत. तसं तुमचं राजकीय संघटन आहे, त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की तुमचा राजकीय अभिनय जो आहे तो थोडासा बाजूला आपण ठेवू. आपण अत्यंत तटस्थपणे, काटेकोरपणे चिकित्सा करत आहोत. म्हणून एक साधारण धारणा अशी होती की ह्या सगळ्या समाज घटकामध्ये अत्यंत आक्रमक आणि तेवढंच चांगलं राजकीय यश मिळालेला समाज म्हणजे वंजारा समाज आहे. आता 2-4 मंत्री होतेच, म्हणजे आधी जितेंद्र आव्हाड होतेच, आता धनंजय मुंडे आहेतच, पंकजा मुंडेंचं पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले, गोपीनाथराव होते. त्यामुळे आता दुःख मानण्याचं काही कारण नाही आहे वंजारा समाजाला. तो राजकीय समाज म्हणून प्रबळ आहेच, होता, आजही आहे, उद्याही राहील. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज खूप हुशार आहे. जरी संख्येने कमी असले तरी अभ्यासू आहे आणि अति होतकरू आहे. या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जर विचार केला, एकही जिल्हा किमान माझ्याकडे ऑलरेडी तुम्ही सगळे आकडेवारीच घेतली आणि प्रॉपर घेतलेली आहे. याच्यात कुठलंही काही घोळ नाही की ज्या ठिकाणी 5 लाख आहे आणि तिथं 10 लाख सांगतोय, अशातला भाग नाही. अगदी मुद्देसूद प्रत्येक जिल्हा वाईज मी ही मतदार म्हणजे विधानसभा वाईज मी पूर्ण मतदार यादीच्या हिशोबाने मतदान आणि लोकसंख्या. माझा समज खोटा ठरवताय की तो फक्त मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रातच आहे असं नाही साहेब, महाराष्ट्रामध्ये आहे. मी आता ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की बीड मराठवाड्याचा विषय असेल, तर माझं असं म्हणणं आहे की एक्झाम्पल मी तुम्हाला तर हे बघा, हे नाशिक आहे. नाशिक मतदारसंघ आहे. 80,000, 60,000, 35,000, 1 लाख, 1.5 लाख, 1,80,000, 45, 40 ही लोकसंख्या आहे. आणि मतामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तरी त्या नाशिकमधले कमीत कमी 6-7 मतदारसंघ 60-70 हजार मताच्या पुढे आहेत. वंजारी समाज नाशिक जो की प्राबल्यानं माळी समाजाचा आहे असा आमचा समज होता. बिलकुल 100%. म्हणजे ही लोकसंख्या जी वंजारी समाजाची आहे ही निव्वळ, आणि मतदान ह्या नाशिक पूर्व असेल, पश्चिम असेल, मध्य असेल, देवळाली असेल, निफाड असेल. एक एक्झाम्पल सांगतो, त्या आकडेवारीवरती येऊ, कारण ही आकडेवारी, आणि मला तुम्हाला आज थोडासा जास्त वेळ पण द्यायचा आहे. एरव्या मी 20-22 मिनिटच करतो, पण हा समाज घटक जास्त मोठा आहे म्हणून. पण पहिल्याच प्रश्नाचं माझे उत्तर द्या की आज राजकीय दृष्ट्या वंजारा समाज कुठे आहे? नाही, राजकीय दृष्ट्या जरी काही याच्यावर अन्याय झाला असेल तरी आता वंजारी समाजाचा जर विचार केला तर वंजारी समाज आता प्रत्येक पक्षात आहे. निव्वळ भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, याच्यात नाही आहे. शिवसेनेला कोणी मानतं, भाजपमध्ये आहे, राष्ट्रवादीला पण मानणारे आहेत, ह्या बाकीच्या पक्ष काँग्रेसला पण मानणारे काही समाज आहेत. नाही असं नाही. त्यामुळं चालत जाऊ. पण मग प्रत्येक राजकीय पक्षात आता साधारणपणे भाजपमध्ये तुमचं जास्त नेतृत्व असं वाटतंय. नाही, भाजपमध्ये मुंडे साहेबांमुळे आहे. लोकनेते मुंडे साहेब भाजपमध्ये होते
आणि आजही मुंडे साहेबांमुळे महाराष्ट्रातला वंजारी समाज भाजपला मानतो. परंतु आत्ताच्या काळात जर विषय घेतला आत्ताच्या, तर आता हा समाज वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या सोयीनुसार काही काही पक्षात ऍडजस्ट झालेला आहे. त्याच्या ज्याला काँग्रेसमधलं मोठं नाव कोणतं वंजारा समाज? नाही, काँग्रेसमध्ये जर बघितलं तसं विदर्भातले 1-2 लीडर आहेत. कोण? म्हणजे कायंदे म्हणून आहेत, कायंदे. हां, ते काँग्रेसमध्ये चांगलं काम करत आहेत. बीडला दादासाहेब आहेत. असे पण खूप टॉप लेवलला, काँग्रेसमध्ये टॉप लेवलला कोणी पुढारी नाही आज तरी. एनसीपी मध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, शरद पवारांच्या गटात. हा, त्यांच्याकडे जितेंद्र आव्हाड आहेत. अजित पवारांकडं धनंजय धनंजय मुंडे साहेब आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आहेत. शिंदे गटामध्ये तिकडं संतोष बांगर आहेत, तिकडं सुहास कांदे आहेत नाशिकचे. हे हे ह्या समाजामध्ये असे वेगळ्या वेगळ्या किती आमदार आहेत वंजारा समाजाचे? 8 आमदार आहेत. आता 9 झाले. गर्जे साहेब असेल, म्हणजे जवळपास विधान परिषद हे मिळून विधान परिषद हो 10 आमदार झाले सगळे. आणि मंत्रिमंडळामध्ये आता धनंजय मुंडे, आता मंत्रिमंडळात धनंजय मुंडे आता सध्या मुंडे साहेब आहेत. आणि किती विधानसभा मतदारसंघामध्ये आपला समाज प्रभावी आहे आणि किती लोकसभा मतदारसंघात प्रभावी आहे? माझ्या हिशोबाने किमान 14 लोकसभा अशा आहेत. 14 लोकसभा, 48 पैकी 14. 14 कुठल्या कुठल्या सांगता येते? नाशिक आहे, नांदेड आहे, अहमदनगर आहे, बीड आहे. नंतर तुम्हाला सांगतो दक्षिण उत्तर दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही निर्णय घ्यायचो. दक्षिण उत्तर म्हणजे नगर दक्षिण आणि नगर उत्तर बरं. ह्या दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही चांगल्यापैकी आहोत. म्हणजे दोन्ही लोकसभेमध्ये किमान आम्ही 1.5-2 लाख मतदान आहे आमचं. बरं. त्याच्यापेक्षा जास्त आहे. 14 लोकसभा म्हटलं तर आपला एक लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभेचा आहे. हो, म्हणजे साधारणतः किती विधानसभा मतदारसंघात आपला जात म्हणून प्रभाव आहे वंजारा समाज? किमान 65 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की आम्ही जे ठरवू ते होईल. 100% 65 विधानसभा अशा आहेत, 65 आज महाराष्ट्रामध्ये, की मी पूर्ण अगदी क्लिअर हे बघा सगळे पूर्ण. आपण जिल्हानिहाय सुरुवात करू, कारण तुम्ही मगाशीपासून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही ज्या नाशिकचा उल्लेख केला, आपण तिथून सुरुवात. हा, तर साधारण आपली धारणा काय आहे की नाशिक म्हणजे सह्याद्रीच्या आजूबाजूचा जो भूभाग आहे तिथे माळी समाज हा संख्येनं अधिक आहे, धनगर समाजाचे प्राबल्य, पण त्यांनी नाशिकपासून सुरुवात करून बघा. आता हे नाशिक आहे. नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये जवळपास 55,000 मतदान आहे, 80,000 लोकसंख्या आहे. नाशिक पश्चिममध्ये 40,000 आहे, 60,000 लोकसंख्या आहे. नाशिक मध्यमध्ये 20 आहे, तिथं 35,000 लोकसंख्या. हे विधानसभेचं सांगतो, हे विधानसभेचं मतदान आहे आणि ह्या विधानसभेची लोकसंख्या आहे. देवळालीमध्ये 60,000 मतदान आहे, 1 लाख लोकसंख्या आहे. निफाडमध्ये पण संख्या जास्त आहे. निफाडमध्ये 1 लाख मतदान आहे, 1.5 लाख लोकसंख्या आहे. सिन्नरमध्ये 1.5 लाख मतदान आहे, जवळपास 1,80,000 लोकसंख्या आहे. अशा जवळपास नाशिकमध्येच त्यांनी जी आकडेवारी काढली आहे, साधारणपणे 13 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथं वंजारा 12 दिसतात. मालेगाव, इगतपुरी, सटाणा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, निफाड, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व. एवढा प्रभाव असलेला आणखी कोणता जिल्हा आहे वंजारा समाज? नाही, आता बीड आहे, एक अहमदनगर आहे. बीडच्या तर सगळ्या विधानसभा. हो, बीडमध्ये सुद्धा जवळपास सगळ्या विधानसभेत आपण आहोत म्हणजे निर्णायक मतदान आहे, यात काही वाद नाही. असं म्हणणार नाही की समाजाच्या जरी आम्ही ठरवलं, जरी कुणी कसंही गणित लावलं, जर वंजारी समाजाने ठरवलं तर किमान बीडमध्ये 6ची 6 विधानसभा समाजाच्या ह्याच्यावर होऊ शकतात. एक काळ होता तसा, म्हणजे गोपीनाथरावांनी ते करून दाखवलं होतं आणि आज बी चांगल्यापैकी आहे. नगरमध्ये तुम्ही मगाशी म्हणाला, हे धाराशिव जिल्ह्याची पण त्यांच्याकडे आकडेवारी आहे. तुम्ही नगर शोधा. हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी जी आकडेवारी आणली आहे त्यानुसार बार्शीमध्ये 50,000, सोलापूर उत्तरमध्ये 5,000, दक्षिणमध्ये 9,000, अक्कलकोटमध्ये 10,000, मोहोळमध्ये 9,000, पंढरपूरमध्ये 9,000, उमरगा धाराशिव लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये उमरग्यात 8,000, तुळजापूरमध्ये 22,000, कळंबमध्ये 70,000, भूमपरंडा वाशीमध्ये 40,000. आणि मी मराठवाड्याचा आहे आणि सोलापूर जिल्हा हा मराठवाड्याला लगत असल्यामुळे ही आकडेवारी अत्यंत विश्वासार्ह आहे असं मानायला पूर्ण वाव आहे. जरी 1931 नंतर आपल्याकडे जातनिहाय जनगणना झालेली नसली तरी सर्वसाधारणपणे प्रभाव क्षेत्र कळतं. हे नगर जिल्हा आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये 75,000 वंजारी आहे, 90,000 लोकसंख्या आहे जवळपास. आता राहुरीमध्ये आम्ही कमी आहोत, 8 ते 10,000 आहे.
15,000 लोकसंख्या आहे. पारनेरमध्ये 8 ते 10,000 11,000 आहे. शहर नगर प्रॉपर शहर किमान 25,000 आम्ही आहोत मतदान. 25,000. श्रीगोंद्यामध्ये एक 7,000 8,000 म्हणजे 6-7,000 आहे. आणि कर्जत जामखेडमध्ये 25,000 आहे. जो की आता रोहित पवार यांचा मतदार 100% 25,000 आहे. मराठा विरुद्ध धनगर अशा पद्धतीची लढाई नेहमी होते असं म्हणतात. आता हो. दुर्दैव आहे हो, की आपल्याला अशी चर्चा करावी लागते, पण हे महाराष्ट्राचं जात वास्तव आहे आणि कुणी किती त्याच्यापासून नाकं मुरडली तरी आपल्याकडे जात या घटकावरतीच मतदान होतं हे वास्तव आहे. आता हे नगर उत्तर आहे अहमदनगर, याच्यामध्ये संगमनेर प्रॉपर विधानसभा मतदारसंघ आहे. 35,000 मतदान आहे. तिथं 50,000 लोकसंख्या आहे. कोपरगाव आहे 22,000 आहे. राहाता मतदारसंघ आहे, तिथं जे विखेंचा मतदारसंघ आहे तिथं 15,000 मतदान आहे. हे 22,000 लोकसंख्या आहे. अकोल्यामध्ये जवळपास 15,000 आहे. नेवासा 22,000 आहे. श्रीरामपूर 17,000 आहे. म्हणजे एकही मतदार. पण मला आता असं दिसतंय बघा, तुम्ही नगरची जी आकडेवारी मला आता दाखवली, नगरची दोन्ही आकडेवारी माझ्या हातात आहे. तर नगरमध्ये तुम्ही शेगाव पाथर्डी 75,000ची संख्या आहे आणि अजून एक मतदारसंघ अहमदनगर मधला तो आहे संगमनेरचा. तर ह्या ठिकाणी 35,000 आहे. हे अत्यंत ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिसायसिव्ह म्हणतो, म्हणजे कॉन्क्रीट मतदार. हो. पण बाकीच्या ठिकाणी पण न्यूसेन्स व्हॅल्यू म्हणजे जिथे उमेदवार पाडू शकतो 100% एवढ्या क्षमतेमध्ये आहे. जवळपास तसं जर कॅल्क्युलेशन केलं साहेब, विदर्भामध्ये सुद्धा, विदर्भात सुद्धा आम्ही आता समजा अकोला जिल्हा आहे तरी आम्ही प्रत्येक जागेवर 15,000 20,000 आहे. 18,000 आहेत, कुठे 15,000 आहेत. अकोला पूर्वमध्ये 18 ते 20,000 आहेत. अकोला पश्चिम मध्ये 17 ते 18,000 आहेत. बाळापूरमध्ये हे मतदान आहे. हे मतदान आहे, लोकसंख्या नाही. लोकसंख्या जास्त आहे. हे मतदानाच्या हे आत्ताची विदर्भातल्या 10 जिल्ह्यामध्ये कुठे कुठे प्रभावी होतो आपण? विदर्भामध्ये यवतमाळमध्ये आहे. सोडून द्या. यवतमाळमध्ये आहे. एक मिनिट. वाशिममध्ये आम्ही हिंगोलीचा आहे, जो विदर्भाला चिटकून असलेला, जे विदर्भाला चिटकून आहे. जवळपास इथं आम्हाला वसमतमध्ये आम्ही 12,000 मतदान आहे, म्हणजे 16,000 लोकसंख्या आहे. हिंगोलीमध्ये 26,000 मतदान म्हणजे लोकसंख्या आहे. आणि कळमनुरी मतदारसंघ जो संतोष भांगरचा आहे, जिथं ते आता आमदार आहेत, तिथे एक 15,000 लोकसंख्या आहे. आता ही परभणी आहे साहेब. परभणी गंगाखेडमध्ये आम्ही जवळपास 1 लाख आहेत मतदार. रत्नाकर गुट्टे 1.25 लाख लोकसंख्या आहे. बरोबर आहे. जिंतूर मतदारसंघ आहे, तिथं भाजपच्या आता बोर्डीकर, मेघना बोर्डीकर. इथं 80,000 मतदान आहे. 1,20,000 लोकसंख्या आहे. आणि परभणी प्रॉपर परभणीमध्ये 20,000 आहोत आम्ही. आणि पाथरीमध्ये आम्ही थोडंसं 8 ते 10,000 आहे. थोडक्यात आतापर्यंत जे मला आकलन झालं ते नाशिक, नगर, बीड, परभणी एवढ्या जिल्ह्यामध्ये तुमचा समाज अत्यंत प्रभावी आहे. नाही, अजून आहे ना, अजून आहे. आता लातूर जिल्हा आहे, लातूरमध्ये पण आहे. लातूर जिल्हा आहे. लातूर ग्रामीण मध्ये प्रभावी आहे एवढं मला माहिती होतं. अहमदपूरमध्ये आहे 50,000 लोकसंख्या म्हणजे मतदान आहे. जवळपास 70,000 लोकसंख्या आहे. लातूर शहर जिथे अमित देशमुख हे 22,000 मतदान आहे. 27,000 लोकसंख्या आहे. लातूर ग्रामीण मध्ये जिथं धीरज देशमुख आमदार आहेत, जिथं म्हणजे कराड साहेब विधानसभा लढवायचे त्या ठिकाणी 40,000 35 ते 40,000 मतदान आहे. 55,000 लोकसंख्या. उदगीरमध्ये 70,000. हो, कमालच आहे. म्हणजे बघा ना, एकदा टॅली करून घ्या तुम्ही. हे सगळे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे आकडे संकलित केले. संभाजीनगरमध्ये बघा, कन्नडमध्ये जवळपास 35 ते 40,000, संभाजीनगर मध्यमध्ये 12,000, पश्चिममध्ये 25,000, पूर्वमध्ये 18 ते 20,000, गंगापूरमध्ये 15,000, वैजापूरमध्ये 10,000, पैठणमध्ये 32,000, फुलंब्रीमध्ये 25,000, सिल्लोडमध्ये 1,08,000. अशा पद्धतीनं साधारणपणे मला असं दिसतं की मध्य मराठवाडा म्हणजे मध्य महाराष्ट्र तिथे जास्त प्रभावी आहे. आता एक मला एक उदाहरण सांगतो. कुठलं, एक मिनिट. नंदुरबारची नांदेडची आहे. एक मिनिट. वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये परभणी. एक मिनिट. आता हिंगोली घेतलाय. हिंगोली सांगितला, पण अकोलाही सांगितला. चंद्रपूरची आकडेवारी त्यांच्याकडे आहे. चंद्रपूरमध्ये पण थोडा बहुत प्रमाणामध्ये. चंद्रपूरमध्ये आम्ही एकदम कमी आहोत. आता हे राहू द्या बाजूला, हे ठेवून द्या बाजूला. आता ह्या स्थितीमध्ये जेव्हा 66 मतदार विधानसभा मतदारसंघ, आतापर्यंत
पारंपरिक पद्धतीनं हा समाज कुठे प्रभावशाली जास्त राहिला, तो तिथेच का प्रभावशाली राहिला, इतरत्र त्याचं अस्तित्व म्हणावं तसं का नाही झालं? नाही, काय झालं, मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीत होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारी खूप मोठी संख्या आहे आणि खूप मोठी संख्या असल्यामुळं समाज मुंडे साहेबाला मानणारा होता आणि मुंडे साहेबाला मानणारा म्हणजे ते भाजपमध्ये होते आणि भाजपमध्ये असल्यामुळं समाज त्या वाटेने गेला आणि ज्या पद्धतीने मुंडे साहेबाचं काम सगळ्या लोकांना समाजामध्येच काय बहुजन समाजाला बी मान्य होतं, परंतु वंजारी समाज मुंडे साहेबांमुळे भाजपमध्ये काम करत होता आणि त्या पद्धतीने ते पुढं चालू होतं. कालांतराने मुंडे साहेब गेल्यानंतर थोडंसं वेगळं वातावरण झालं, सोयीनुसार राजकारण करण्यात गेलं काही लोकांचं आणि मग वेगळ्या पक्षामध्ये काही लोक डिवायडेशन झालं. परंतु आजही भारतीय जनता पार्टीला मानणारा समाज आहे. आजही वंजारी समाज म्हणजे भाजप म्हणून नाही पण मुंडे साहेब म्हणून भाजपला विसरत नाहीत हे नक्कीच आहे. बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांचा जो पराभव झाला त्याच्यामध्ये एक मोठं कास्ट पोलरायझेशन झालं, मराठा विरुद्ध वंजारा. तो गोपीनाथराव हयात होते तेव्हाही तो तसाच होता, फक्त त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं कारण बरेचसे मुस्लिम सुद्धा बीड शहरातले गोपीनाथरावांना मतदान करायचे. हे जे चित्र बदललेलं आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये वंजारा विरुद्ध मराठा असा जो वाद रंगतोय त्याचे राजकीय परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं? नाही, वंजारा विरुद्ध मराठा म्हणता येणार नाही. आता महाराष्ट्रामधला जर विचार केला तर ओबीसी विरुद्ध मराठा होणार आहे. आता वंजारी हा एक लिमिटमध्ये नाही. वंजारी समाज आक्रमक जरी असला, वंजारी समाजामध्ये हजारो अधिकारी जरी असले, हजारो म्हणजे पुढारी पण आहेत आणि समाज असा आहे, जर वंजारी समाजाचा विचार केला तर ते कशालाच घाबरत नाही आहे. राजकारणामध्ये उद्या आर्थिक ताकद उभी करण्यासाठी ते घाबरत नाहीत. म्हणजे येवण कट्टर जुगारी, वंजारी समाज म्हणजे कट्टर जुगारी. पैसे लावा तर लावा, गेले ते गेले, आले तर आले. थोडा डेअरिंग करणारा समाज आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी जरी असलो त्या ठिकाणी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचं काम समाजाने केलेलं आहे. त्यामुळं बीडचा जो विषय झाला हा बीडचा विषय खूप जातीवाद पेटला आणि जो काळामध्ये मुंडे साहेबासोबत जो मराठा होता तोही मराठा यावर्षी ताईसोबत राहिला नाही, म्हणजे भाजपसोबत राहिला नाही म्हणावं लागेल. ताईसोबत म्हणण्यापेक्षा भाजपसोबत राहिला नाही. तर बीड पुरतं सांगतो. आणि वास्तविक जर विचार केला, बीड जर सोडलं साहेब, बीड जर सोडलं तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठवाड्यामधल्या निव्वळ मराठाच खासदार झाला आणि मराठ्यांनीच केला हा गैरसमज खऱ्या अर्थाने काढला पाहिजे. याचं कारण असं आहे, समजा जालना लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घेऊ. 2च लोकसभेचे उमेदवार होते, कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे साहेब. रावसाहेब दानवेची नाराजी व्यक्त झाली, पर्याय म्हणून त्या जालना जिल्ह्यातला ओबीसी कल्याण काळेच्या मागे गेला. तेही मराठाच होता, तेही कल्याण काळे मराठीचीच ना. वास्तविक जर विचार केला तर जी घटना घडते आणि आता येणाऱ्या काळामध्ये हे जरी मराठा विरुद्ध ओबीसी होत असेल तरी प्रत्येकजण एकमेकाला कुठेतरी ॲडजस्टमेंट असते, मानलेलं असते आणि त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक पुढाऱ्याला कुणाची ना कुणाची अटॅचमेंट असते. लोकसभा ही वेगळी झाली आणि विधानसभा ही वेगळी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे खऱ्या अर्थाने बहुजनासोबत काम करतील अशा माणसाला न्याय मिळेल असं वाटतं. पण मध्ये एक चर्चा अशी होती की भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपला एक नव मतदार आपल्याकडे यावा म्हणून आपला जो पारंपरिक मतदार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ओबीसीकडे झालेल्या दुर्लक्षापोटीच भारतीय जनता पार्टीला मधल्या काळात काही फटके बसले, असं झालंय. खरी गोष्ट आहे ती, बरोबरच आहे. ओबीसीकडे कोणत्याच पक्षाचं लक्ष नाही, पण ओबीसी म्हणून आम्हाला मतदानाचा हक्क आहे, तो कुणाला तरी दिल्याशिवाय पर्याय नाही, एक मुद्दा. आणि मतदान कुणाला तरी द्यावं लागते म्हणून तर देवाच आहे. मग तिथं त्यावेळी आम्ही काही जातीभेद करत नाहीये का, आम्ही मतालाच जात नाही असं नाही, मतदान तर करावंच लागतं. पण आम्ही जात म्हणून कधी मतदान केलं नाही, आम्ही माणूस म्हणून मतदान केलेलं आहे. आणि जो काही पक्षांनी मधी ओबीसीला डावलण्याचं काम केलं, ओबीसीच्या अनेक गोष्टीकडे सुविधाकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्यांना कळून गेलं. आणि आता मी एक स्वाभिमानाने गोष्ट सांगेल, या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे
देवेंद्र फडणवीस की आज त्या माणसाने काही जरी असेल पण ओबीसी बद्दल आक्रमक भूमिका घेतली तर घेतलीच. काय करणार? डीएनएच आहे ना तुमच्या पक्षाचा, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तो डीएनए असल्यामुळं त्यांना तो पर्याय राहिला नाही. त्यामुळेच आता बऱ्यापैकी जातनिहायच मतदान होईल असं वाटतं. एक मला तुम्हाला विचारायचं की वंजारा समाजामध्ये पण पोट जाती आहेत का? नाही, आता तरी नाही. पहिल्या थोडंसं एक दोन पोटजाती होत्या, पण आता इन्व्हॉल्व झाले. आता कुठली पोटजात राहिलेली नाही. आता सगळे वंजारी समाज म्हणजे महाराष्ट्रातला एकमेव वंजारी समाज. असं त्यात आता रोटी काही बिटी असं काही फरक नाही, उरलेला नाही. आता काही नाही. जसं माळी समाजामध्ये आहेत, आमच्या बंजारामध्ये पोट जाती आहे, नाही, लिंगायतात आता आहे. आमच्याकडे पोटजातच नाही राहिली. हा बदल आमच्याकडे केव्हापासून फक्त झाला? वंजारी. जवळपास 10 वर्ष झालं, 7-8 वर्षापासून. बरं. आमचे काय सगळे होतं? व्यवहार होतात. पूर्वी काय होतं? नाही, तिकडं खानदेशामध्ये विदर्भामध्ये एक थोडंसं वेगळा विषय होता की बाबा रोटी बिटीचा व्यवहार आमचा होत नव्हता, मुली एकमेकाला देत नव्हते. पण आम्ही सर्रास एकमेकाचे, आता माझी सून मी खानदेशमधली आहे, म्हणजे असा काही विषय राहिला नाही. आता वंजारी हा वंजारीच आहे आणि फक्त वंजारी समाज एकच जात आहे, ती वंजारी आहे. अच्छा, अजून एक मला प्रश्न पडतो, म्हणजे मला त्यात फारसं इतिहासाचं आपण म्हणू की आकलन नीट झालेलं नाही. म्हणून वंजारा समाज हा मूळचा बाहेरचा आहे अशी जी मान्यता असते ते बरोबर आहे का? नाही, आता वडलोपार्जित आमचा आजोबा पंजोबा त्याच्यापेक्षा अगोदरच्या पिढ्या, म्हणजे पंजोबाच्या अगोदर कोण होता आता त्यांचे, परंतु आम्ही राजस्थानमधून आलो आहे असं आम्ही पण ऐकतो. प्रॅक्टिकली परिस्थिती नाही त्या विषयावर, परंतु असं अनेक जे काही महाराष्ट्रात जाणकार लोक आहेत, किंवा आपण राजस्थानला होतो, राजस्थानहून इकडं आपण पोट भरायला आलो, मग इकडं शटल झालो, इकडं कुटुंब वाढली, ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली. आणि महाराष्ट्रातच नाही साहेब, आज तिकडं तेलंगणात आहे. राज्यात देशामधल्या म्हणजे जवळपास 7-8 राज्यामध्ये वंजारी समाज प्रभावी आहे. राजस्थानमध्ये खूप मोठा समाज आहे, खूप मोठा. तिकडे पण रोटी बिटी व्यवहार होतात? त्यांच्यात होतात, आमचं त्यांचं नाही. ओके. आता राजस्थान एक म्हणाला तुम्ही, तेलंगणा, हा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, UP, मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्या स्टेटमध्ये पण ते काय झालं, त्यांचे आडनाव वेगळे, त्यांचे नावं वेगळे. आता तेलंगणामध्ये काही लोक जे आमच्या संपर्कात समाजातले आहेत, वंजारी समाज, ते आमच्याशी कनेक्ट झाले. त्यांचंही म्हणणं की आपण रोटी बिटीचा व्यवहार चालू करू, आमच्या मुली तुम्हाला द्या, तुमच्या मुली आम्हाला द्या. म्हणजे माणसाची मेंटॅलिटी बदलत आहे. पण तसं झालंय का? काही 1-2 आहे, 2-3 उदाहरणं आहेत तशी झालेली आहे. अच्छा, अजून एक मला प्रश्न पडतो की वंजारा समाज हा आक्रमक आहे असं आपण म्हणतो, बरोबर? प्रत्यक्षामध्ये ते आक्रमकपणा राजकारणात पण बघितलेला आहे. गोपीनाथरावांचं राजकारण हे आक्रमक राजकारण होतं. आणि श्री शरद पवार यांच्या विरोधामध्ये घेतलेल्या भूमिका, योग्य अयोग्य, त्यांच्याबद्दलचे प्रवाद त्यांनी जे निर्माण केले, तो राजकारणाचा भाग आहे म्हणून पण आपण ट्रीट करू. पण त्यांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये राजकारण केलं. आता धनंजय मुंडेंचं राजकारण जवळपास तशाच पद्धतीचं आहे, त्यालाही बरेच प्रवाद आहेत. सो हा जो आक्रमकपणा आहे तो काय डीएनए मधनं आलेला आहे का सगळ्यांचा स्थायी भाव झालेला आहे? नाही, तो डीएनएचे. आम्हाला आमचे ऐश्वर्य संत भगवान बाबा ज्यावेळी अनेक वर्षापूर्वी भगवान बाबा ह्या महाराष्ट्रात फिरायचे, त्यावेळी ते पण खूप आक्रमक होते. हो, खूप आक्रमक. सिका जमीन विका पण सिका, हे त्यांचा खऱ्या अर्थाने एक संघर्ष होता. आणि त्यांनी खूप संघर्ष केला. त्या संघर्षानंतर मुंडे साहेबांनी खूप मोठा संघर्ष शिकवला. आणि डीएनए म्हणायला हरकतच नाही की वंजारी समाज एवढा आक्रमक आहे की भले एक बी घर असेल तर त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम करतो. त्याच्यामुळं पण आम्ही असं नाही की कुणावर अन्याय करतोय, आम्ही त्या सगळ्यांना जोडून घेऊन सोबत कसं राहता येईल हाही याच्यावर विचार करतो. त्यामुळं वंजारी समाज आक्रमक आहे, त्याच्यात 100% डीएनए आणि ते आक्रमक असणारच आहे. हा प्रश्न मी का विचारला, कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा किंवा ओबीसीतलेच इतर घटक विरुद्ध ओबीसी समाज अशी जर संभावित लढाई झाली तर ती बऱ्यापैकी ब्रुटल होईल, बऱ्यापैकी आक्रमक होईल असं म्हणतात. असं तुम्हाला वाटतं? नाही, आत्ताची या पुढच्या लढाई मला असं वाटतं, असं महाराष्ट्रात काम करत असताना म्हणजे दलित सुद्धा ओबीसी सोबत राहील, मुस्लिम सुद्धा ओबीसी सोबत राहील. आता यांच्या वाटाघाटी लोकसभेला दलित आणि मुस्लिम बरोबर नाही राहिला. काही कारणं होते, त्यांच्या पक्षाच्या वरच्या लेवलचे विषय होते, काही भाषणाचा युगो केला, म्हणजे त्यांनी संविधान संपवायची भाषा केली, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु हे राज्याचं राजकारण आहे आणि प्रत्येक आमदार त्या विधानसभेचा त्या क्षेत्राचा आमदार असतो, त्याच्याकडं प्रत्येक जातीचा कार्यकर्ता जोडलेला असतो.
ते कोणत्याही पक्षाचं असू द्या. परंतु हे सगळं होत असताना मला असं वाटतं विधानसभेत जो जातीवाद झाला लोकसभेत तो विधानसभेत होऊ शकत नाही याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळं जो जातीवाद झाला एवढं नक्की आहे की मराठा विरुद्ध ओबीसी जातीवाद होईल होणार. याच्यात काही डाऊटच 100% होणार. मग ही जर स्थिती राहिली तर मराठवाड्यातले 46 मतदारसंघ तुम्ही सांगितलं नगर, नाशिक, 60 मतदारसंघ. हां, 60. 46-48 विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यात शेजारी तुम्ही 60चं गणित मांडलंय महाराष्ट्राचं महाराष्ट्रात. त्या 60 विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण चित्र काय राहील? नाही साहेब, आम्ही ठरवू जे आमदार होईल. वंजारी जे समाज ठरविल वंजारी 100% ते आमदार होईल. पण हे आधी चित्र होतं ना. मग नाही एवढं नव्हतं, आता जास्त झालं. एवढं नव्हतं, आता एकत्रीकरण बंजारा समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात झालं. ते खूप कुठल्या पातळीवरती झाले? काय व्हॉट्सअप मेसेजवर झाले, मेळावे झाले, तुमचे चर्चा झाली आहे? खूप चर्चा झाल्या, खूप सभा झाल्या, खूप मेळावे झाले. आणि मेळावे होण्यापेक्षा साहेब मेळावे तर ठीक आहे, परंतु जे एकमेकाची अटॅचमेंट आहे ती वाढली, खूप भयानक वाढली, खूप भयानक. अधिकाऱ्याची अटॅचमेंट वाढली, लोकांची न अधिकाऱ्याची. आता अधिकारी तर सगळ्याला समान असतात, परंतु प्रत्येक समाजातला अधिकारी सुद्धा त्याच्या समाजाच्या निगडीत नाही. तर पहिलं कसं होतं, आला रे गेला रे, ह्या सगळ्या भाषा होती. बाळासाहेब हे इतकं महत्त्वाचं आहे, बाळासाहेब सानप यांनी सांगितलेलं ते वास्तव आहे. अनेक जणांना ते पचणार नाही, मलाही रुचत नाही ते, की प्रशासनातल्या मंडळींनी जातीवाद करावा की करू नये. कारण पंकजा मुंडे यांच्याच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिथे असलेले जे जिल्हाधिकारी आहेत, जे SP आहेत, DYSP आहेत, तहसीलदार आहेत, मंडळ आहेत, त्यांच्या जातीयतेबद्दल बोललं गेलं आणि त्याला नकार पण दिला गेला की ते तसं नाही आहे म्हणून. सो आत्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे की कुठला अधिकारी, कोणतं प्रशासन, कोणत्या जातीचं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, पण ही वस्तुस्थिती आहे. पण याचं क्रेडिट तर गोपीनाथरावांना, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज आला, त्याचं एक क्रेडिट तर कायमस्वरूपी गोपीनाथरावांना दिलं जातं. म्हणजे मी अनेक घरं बघितलेली आहेत की जिथे गोपीनाथरावांचा फोटो आहे आणि लोक त्यांना आजही पुजतात. ती सुरुवात गोपीनाथरावांपासून झाली की आधीपासून? नाही नाही, वास्तविक जर समाज संघटित झाला तर मुंडे साहेबांमुळे झाला. मुंडे साहेबांनी पहिली जर परिस्थिती बघितली तर ज्यावेळी 90-91ची गोष्ट, 89-90ची गोष्ट, मी भाजपमध्ये होतो पाटोद्याला. आणि भाजपमध्ये असताना साहेब AB फॉर्म भाजपचं कोणी घ्यायला तयार नव्हतं. आणि त्या काळामध्ये मुंडे साहेब एक आमच्या समाजाचे आहेत, समाजाच्या असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. त्यांच्या बैठका त्यांनी बोलवणं बाबा प्रेमाने, म्हणजे जो हळूहळू जो समाज जोडला गेला तो एवढा जोडला गेला ना की आजही मुंडे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय समाज जाऊ द्या, पण या राज्याच्या राजकारणामध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही नेत्याची सभा होऊ द्या त्याला मुंडे साहेबाचा फोटो डोक्यावर घ्यावा लागतो, याच्यात शंका नाही. अच्छा, मुंडे साहेब गेल्यानंतर वंजारा समाजाचं काय राजकीय नुकसान झालं? नाही, खूप मोठं नुकसान झालं तुमच्या पक्षात? 100%. म्हणजे माझं समजा समाजाचं, बहुजन समाजाचं तर झालंच, आमच्यासारखे जे कार्यकर्ते जोडले गेले होते त्यांचंही खूप मोठं नुकसान झालं. आणि साहेब गेल्यावर पुन्हा सगळी गडबड झाली. मग कुणी काय करायचं, थोडं नेत्यांचंही दुर्लक्ष झालं आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं. पण आताच्या काळामध्ये 100% वंजारी संघटित आहे. समाजाला नेतृत्वच नाही आहे, जे असं पॅन महाराष्ट्र नेतृत्व असायला पाहिजे, ते कुठे? नाही, वंजारी समाजाला लोकनेते गोपीनाथ मुंडे आज बी नेतृत्व आहे, आज बी. पण त्याचे वारसदार नाही. वारसदार आहेत ना, आहेत, त्यांच्या पद्धतीने काम करतात आजही. ज्यावेळी बीड लोकसभा झाली साहेब, समाजामध्ये जाऊ द्या, जातीवाद हा विषय नाही आहे, परंतु समजा एका गावामध्ये म्हणजे लोकांनी एवढं मतदान केलं या लोकसभेला, एवढं मतदान केलं की त्या गावामध्ये मयत जर सोडले आणि जे कोणी अधिकारी नाहीत ते जर सोडले, म्हणजे अधिकारी सुट्ट्या घेऊन आले, परंतु जवळपास 97-98% मतदान ताईला झालेलं आहे. हाच पॅटर्न विधानसभेला राहील 100%. सगळ्या मतदारसंघ 101% राहणार. ते बी आमच्या मताचा उमेदवार असेल तर. ज्यांनी समजा एक्झाम्पल आम्हाला लोकसभेला विरोध केला आणि तो जर पक्षाने उमेदवार लादला तर 100% आम्ही ऐकणार नाही. ते आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करतो. थँक्यू बाळासाहेब, थँक्यू सो मच. हा जो विचार आहे त्यांचा, हा त्यांचा विचार आहे आणि ते कदाचित महाराष्ट्राचं वास्तव पण असणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये. आणि म्हणून जातीवंत महाराष्ट्र या मालिकेचं महत्त्व असं अधोरेखित होतं. ही येणारी विधानसभा निवडणूक
ही महाराष्ट्रात पूर्वी कधी झालेली नाही आहे, भविष्यात पण होण्याची शक्यता. जर कारण आता संक्रमणाचा काळ आहे, आपण असा विचार करू की ह्या संक्रमणाच्या काळानंतर महाराष्ट्र स्थिर होईल आणि तो थांबेल कुठेतरी, तर तशी भविष्यात पण होण्याची शक्यता नाही आहे. पण ह्या सगळ्या शक्यतेच्या मध्ये असलेला जो जातीयवाद आहे ना, तो महाराष्ट्रासमोर आणला पाहिजे, ठसठसीतपणे आणला पाहिजे. भलेही तुम्ही आम्हाला अपराधी ठरवा की ही मंडळी अशी काय करतात, पण हे वास्तव आहे आणि ते पत्रकारांनी ते माध्यमांनी टिपायला हवं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.